नमस्कार मित्रांनो. विषय भाड्याचं घर खाली कर. मी नथुराम पवार आज एक लेख लिहितोय ते म्हणजे आपल्याला घर नसताना ज्या मालकाच्या घरात आपण राहतो आणि आपला निवारा होतो त्या घराला सोडण्यापूर्वी खाली करण्याच्या वेळेस आपण त्या विषयाला असं म्हणतो की ते वाक्य म्हणजे भाड्याचं घर खाली कर. आठवणीत राहील असा आयुष्यभर असा माझ्या परिवाराचा एक अनुभव. माझे लग्न झाल्यावर मी पुणे शहरात वास्तव्यास येतो. माझा परिवार, मी, माझी पत्नी व 2 मुले पुण्यात एका वस्तीत येतो. त्या ठिकाणी आम्ही राहण्यास सुरुवात करतो. तब्बल 15 वर्ष तिथे राहत होतो. आता मात्र खाली करून आम्ही दुसरीकडे जाण्यास निघालो. तशी ही वस्ती सर्व गरीब मध्यमवर्ग लोकांसाठी भाड्याने राहायला परवडत होती आणि ती वस्ती माझी आणि परिवाराची एक आठवण म्हणून राहिली. ज्या वेळेस आम्ही सोडून चाललो तेव्हा असं वाटत होतं काहीतरी इथे ठेवून चाललो. निघताना गालावर हसू आणि डोळ्यात पाणी नक्की काय सांगत होते आणि ते कुणाला हे कळतच नव्हतं. सर्वांना टाटा बाय बाय करण्याच्या नादात होतो. आमचा परिवार व मी एवढे वर्ष त्या चाळीत काढले की खरंच आजूबाजूचे लोक म्हणजे जसे आपलेच. सर्वजण कसे हसून खेळून राहणारे होते. घर मालक म्हटलं की वाटतं माणूस कसा आहे, पण सर्व घरमालक किंवा भाड्याने राहणारा परिवार वाईट नसतो. माझ्या घरमालकाचा परिवार व आजूबाजूचे लोक अगदी आपल्या घरातील नात्याप्रमाणे होते. चाळीमध्ये होणारे सार्वजनिक कार्यक्रम आणि गौरी गणपती, शिवजयंती, राष्ट्रीय कार्यक्रम, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी या सगळ्या कार्यक्रमात खूप मजा येत. माझा परिवार आनंदाने या कार्यक्रमात सहभागी होत. आता मात्र या गोष्टींना आम्ही मागे ठेवून पुढे चाललो. सर्व जसे पुढे चाललो तसे तसे मागील आठवणी डोळ्यासमोर येत होत्या. मला माहीत नाही ज्या ठिकाणी आपण राहतो त्या जागेचा अनुभव, त्या लोकांचा एक जिव्हाळा आपल्या हृदयी अंतरात का असतो? कोण असतात ते लोक? वेळ प्रसंगी तुमच्या कामाला येतात, दवाखाना, लग्नकार्य यात सहभागी होतात, तुमच्या सुखादुःखामध्ये ते सामील होतात. नातं नसतानाही नात्याप्रमाणे राहतात आणि त्यातच एक आपुलकीचे नातं तयार करतात. असे लोक या चाळीत राहतात. खरंच माझ्या परिवाराचे भाग्यच आहे की आम्हाला असे लोक मिळाले. माझ्या परिवाराकडून कधी काही अपशब्द किंवा भांडण, तंटा, गैरसमज झाले असतील तर किंवा इतर काही त्रास झाला असेल तर मी माफी मागतो. तुम्ही दिलेले भरभरून प्रेम आम्हा सर्वांची आठवण राहील. माझे मित्र, बायकोची मैत्रिणी, मुलांचे मित्रमंडळी आज सोडून जाताना असे काही मिस करत होतो की मी काहीतरी चुकी करतोय का असं वाटतं. पण जाणे जरुरी होतं. आज नाहीतर उद्या जावं लागलं असतं, कारण शेवटी आम्ही भाडोत्री होतो. पण छान वाटलं. एवढे वर्ष कशी गेली ते कळाले नाही. मुले लहानाची मोठी झाली आणि त्यांच्या कॉलेजच्या निमित्ताने का होईना आम्हा परिवाराला बाहेर पडावे लागले. मी परत एकदा सर्वांचे आभार मानतो की माझ्या हातून न कळत कधी मजाक मस्तीमध्ये कुणाला दुखावलं असेल
अपशब्द गेले असतील तर मला माफ करा. घरमालक आणि आजूबाजूचे लोक तुम्हाला सांगू इच्छितो, आमच्यासारखे लोक तुम्हाला भेटत राहतील, पण त्यात आमचा परिवार नसेल. आता आम्ही चाललो दुसऱ्या ठिकाणी. मन लागो की नाही लागो, पण सवयी केल्या पाहिजे. नक्कीच आमच्या जाण्याने तुम्हाला दुःख होत असेल, तसेच दुःख आमच्या हृदयात घेऊन आम्ही चाललो आहे. कोणी वेडा म्हणा, कोणी शहाणा म्हणा, मी असाच स्वभावाचा आहे, मी असाच आहे. लेखक नथुराम पवार. नक्कीच वाचा हा लेख. चाळीतील लोक, घरमालक आणि भाडोत्री यांच्यामधील आपुलकीचं नातं समजेल तुम्हा सर्वांना. नमस्कार, धन्यवाद.